मनमाडला प्रेरणाभूमी झालीच पाहिजे विकास कृती समितीचे लक्षवेधी धरणे आंदोलन 17 नोव्हेंबर हा दिवस प्रेरणा दिन म्हणून शासकीय स्तरावर साजरा करण्यात यावा। कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम ही वास्तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आली असून बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन अशी ही वास्तू आहे। या वसतिगृहास ऐतिहासिक वारसा प्रेरणाभूमी म्हणून घोषित करावा। याशिवाय 17 नोव्हेंबर हा दिवस प्रेरणा दिन म्हणून शासकीय स्तरावर साजरा करण्यात यावा। यासाठी प्रेरणाभूमी कृती समितीच्या वतीने प्रमुख मागण्यांसाठी 15 सप्टेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले होते। या आंदोलनाला संपूर्ण जिल्ह्यात नव्हे तर राज्यात चालना मिळावी यासाठी प्रेरणाभूमी विकास कृती समितीच्या वतीने लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले। या लक्षवेधी धरणे आंदोलनात महासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू प्राध्यापक डॉक्टर अक्षयराज दिलीप आंबेडकर, दैनिक सम्राट संपादक कुणाल कांबळे, ख्यातनाम गायक संदेश उमप यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रमुख पाहुण्यांना स्मृती चिन्ह शॉल देऊन सन्मान करण्यात आला। प्रेरणाभूमीचा लढा यशस्वी व्हावा यासाठी विकास कृती समितीच्या वतीने लढा देण्यात येत असल्याचे कृती समितीने जाहीर केले आहे। विविध राजकीय पक्ष संस्था संघटना यांनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविला व ॲडव्होकेट अक्षय आंबेडकर यांना पत्र सुपूर्द केले। यावेळी शहरातील सर्व पक्षीय नेते, सामाजिक संघटना, आंबेडकर अनुयायी, महिला वर्ग मोठ्या संख्येने लक्षवेधी आंदोलनात सहभागी झाले होते। आवाज जनतेचा न्यूज मराठी, मनमाड। जय भीम। मी अक्षय दिलीप आंबेडकर आज मनमाड या ठिकाणी मी उपस्थित राहिलोय 15 सप्टेंबर 2025 रोजी। प्रमुख मागणी या शहराची, या मनमाड शहराची काय आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम याला पहिले तर प्रेरणाभूमी हे स्थान शासनामार्फत डिक्लेअर केलं पाहिजे। दुसरं 17 नोव्हेंबर हा प्रेरणा दिन म्हणून साजरा केला पाहिजे, हे शासनामार्फत झालेलं पाहिजे। या मनमाड वासांचा जो विकास आहे, जो थांबलेला आहे, खूप स्लो ग्रोथ आहे, त्या स्लो ग्रोथला कुठेतरी चालना देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रेरणाभूमी डिक्लेअर केल्या मला वाटतं खूप लोकांचे, ह्या जगभराचे जे लोक आहेत त्यांचं ह्या मनमाड शहरावरती लक्ष वेधलं जाईल आणि नक्कीच या मनमाड शहराला आर्थिक बाजूने मदत होईल। त्या आर्थिक बाजूच्या मदतीने आपण इथे स्कूल, कॉलेजेस, मोठे मोठे इन्स्टिट्यूट, ज्या 3 एकरची जागा आहे महाराष्ट्र शासनची असू दे, आपल्या कमिटीची जागा असू दे, या जागेवरती मोठे मोठे हॉस्पिटल, मोठे मोठे इन्स्टिट्यूट, ज्या वसतिगृह बांधता येईल याच्यानी या मनमाडचा, या महाराष्ट्राचा, या देशाचा विकास 100% होईल। महाराष्ट्र या मनमाडचं नाव कशामुळे फेमस आहे तर हे जंक्शन आहे त्यामुळे फेमस आहे, राईट। माझं अशी आमची प्रमुख मागणी आहे, कृती समितीची जी मागणी आहे प्रेरणा कृती समितीची, की आम्हाला 17 नोव्हेंबर प्रेरणा दिन। दुसरी मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर प्रेरणाभूमी हे नाव या स्थानाला, या मनमाड शहराला, त्या ऐतिहासिक वास्तूला डिक्लेअर करावं महाराष्ट्र शासनातर्फे। ते झाल्या या महाराष्ट्राचा, या देशामध्ये मनमाडचं नाव खूप जास्त आंतरराष्ट्रीय स्तरावरती झलकलं जाईल। कुठे ना कुठे जी एक विकासाचा प्रॉब्लेम जो थांबलेला आहे मनमाडमध्ये, तो आंतरराष्ट्रीय दर्जावरती येईल आणि मनमाडचा विकास होण्यापासून खूप मदत होईल या प्रेरणाभूमीतून। एवढीच प्रामुख्याने मागणी करतो। मला निश्चितच वाटतं की आपले राज्याचे सीएम देवेंद्र फडणवीस साहेब असो किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार असो किंवा या राज्याचे पालकमंत्री असो, या सगळ्यांचा सहभाग पॉझिटिव्ह रिप्लाय आहे आणि लवकरात लवकर आपण शासनाला आम्ही निवेदन देणार आहोत आणि पुढच्या वर्षी 75 वर्षे पूर्ण होत आहेत तर त्यांचा जीर्णोद्धार पण करायचा आहे, ती डेव्हलपमेंट पण करायची त्या बिल्डिंगची। मला वाटतं हे शासन लवकरात लवकर करेल, ही प्रमुख मागणी आपल्या सगळ्यांची आहे आणि नक्कीच ह्याच्यात पूर्ण मनमाडवासियांचा आज सहभाग दिसलेला आहे। अक्षरशः 500-600 लोक दिवसभर सकाळी 10 वाजल्यापासून ते आतापर्यंत संध्याकाळचे 4:30 वाजलेले आहेत, लोक उपस्थित आहेत। मी त्यांचा देखील आभार मानतो, पोलीस प्रशासनाचा आभार मानतो, जे कचरा सफाई कामगार आहेत त्यांचा देखील आभार मानतो। आपण कचरा करू नये, सगळ्यांचे आभार मानतो आणि ही प्रेरणाभूमी लवकरात लवकर डिक्लेअर होईल अशी ग्वाही देतो। जय भीम, नमो बुद्धाय।